तेव्हा आता इथे आपल्याकडे एक फाईल आहे ज्या फाईलमध्ये एप्रिल, मे आणि जून असे 3 महिन्याचं डेट वाईज प्रॉडक्ट त्याचं कसं विक्री झाली ऑफलाईन ऑनलाईन आणि साधारण किती व्हॅल्यू झाली हे इथं दिलेली. ठीक आहे, हे झालं आपलं एप्रिल महिन्याचं. हे रेकॉर्ड आहे आपलं मे महिन्याचं. हे रेकॉर्ड आहे आपलं जून महिन्याचं. आता वर्षभराचे रेकॉर्ड आपण त्या फाईल तयार करू शकतो. आता याच्यामध्ये विषय असा आहे की मला हे प्रत्येक महिन्याचं सेपरेट शीट मध्ये जे केलेलं आहे ते असं एकत्र कन्सोलिडेट करून पाहिजे. म्हणजे आपण करताना काय केले, इकडे सेपरेट शीट मध्ये केलेलं आहे आणि हे कन्सोलिडेट करून मी काय केलं इथे एका शीट मध्ये घेतलं. बरोबर. तर आता हे कसं करणार, इथे आपण जसं पाहिजे त्याप्रमाणे इथे आपला चार्ट घेऊ शकतो किंवा आपल्याला जसं पाहिजे तसं. पण इथे काय झालं पहा, आता याच्यामध्ये महत्वाची अजून एक गोष्ट आहे की एप्रिल महिन्यामध्ये आपलं जे रेकॉर्ड आहे ते 29 एप्रिल पर्यंतच आहे, परंतु त्याच्यामध्ये जास्त सेल झालाय. मे मध्ये कमी झालाय, जून मध्ये परत कमी झालाय. तर इथे काय झालं ते ऑटोमॅटिकली ब्लँक रो पण आलेले. बरोबर. कारण एप्रिल मध्ये आपल्याकडं जवळजवळ किती 30 एक एंट्री आहे. बरोबर. मे मध्ये परत आपल्याकडे 25 एंट्री आहे. जून मध्ये आपल्याकडे 21 एंट्री आहे, 20-21. बरोबर. म्हणजे काय झालं थोडक्यात ज्यावेळेस आपण एकत्र करणार कन्सल्टेट करून घेणार त्यावेळेस इथे काय होणार ऑटोमॅटिकली डेटा नॉट ऍप्लिकेबल म्हणून येणार. तर ते पण आपल्याला नको, ते कसं करायचं. ठीक आहे, याच्यासाठी आपण 2 फॉर्म्युले वापरणार आहे. एक वापरणार आहे एच स्टॅक. कुठला फॉर्म्युला आहे, एच स्टॅक. आता तो कसा करायचा, एक नवीन शीट मी वाटलं ऍड करून घ्यायचं. हा डेटा इथे आपण अशा पद्धतीनं, हे आता मला परत फॉर्मॅट करायला नको म्हणून मी आज कॉपी करून इकडच्या शीट मध्ये घेतो. लक्षात आहे, असा आपल्याला डेटा पाहिजे. बरोबर की नाही. त्याला आपण जसं पाहिजे त्याप्रमाणे अरेंज करून घेऊ. इथं काय केलं आपण, हे मंथ वाईज सेल काढला. एप्रिल महिन्याची डेट आणि व्हॅल्यू, मे महिन्याची डेट आणि व्हॅल्यू, जून महिन्याची डेट आणि व्हॅल्यू. याच्यात आपल्याला जे पाहिजे ते घेऊ शकतो. मी आता इथे 2 कॅटेगरी घेतल्यात. मला प्रत्येक महिन्यामध्ये किती आपलं कोणत्या डेटला किती व्हॅल्यूचा सेल झालाय तेवढंच पाहिजे. मला जर असं पाहिजे असेल त्या डेटला कोणता प्रॉडक्ट सेल झाला ते रेकॉर्ड मी काढू शकतो. पण आपण आता एक्झाम्पल म्हणून काय घेतलं, कोणती डेट आणि किती व्हॅल्यू. बरोबर. या दोन्ही गोष्टी आपल्याला इथे त्याच्यामध्ये पाहिजे. इथे आली पाहिजे एप्रिल महिन्याची डेट आणि त्या डेटला किती व्हॅल्यू झाली, मे महिन्याची डेट त्याची व्हॅल्यू, आणि हे त्या शीट मधला सगळ्याच्या सगळा डेटा इकडे आला पाहिजे, डेट वाईज आणि व्हॅल्यू वाईज. तर त्याच्यासाठी एकदम सुंदर आणि भन्नाट फॉर्म्युला आहे एच स्टॅक. कुठला फॉर्म्युला आहे, एच स्टॅक. ठीक आहे. एच स्टॅक मध्ये गेलं की तर त्याने काय विचारलं, आता पहिलं ऍरे. ऍरे मध्ये काय करणार आपण, आता आपल्याला काय पाहिजे, पहिली डेट पाहिजे. म्हणजे डेटचा जो एप्रिल मधला डेटा आहे तो झाला आपला फर्स्ट ऍरे, ऍरे 1. ओके. त्यानंतर कॉमा. दुसरं काय पाहिजे आपल्याला, एप्रिल महिन्यातली व्हॅल्यू, तो झाला आपला ऍरे 2. बरोबर. त्यानंतर कॉमा. पुढे काय पाहिजे आपल्याला, मे महिन्यातलं पाहिजे. बरोबर. कारण ऍरे 3 विचारले, ऍरे 3, ऍरे 4, ऍरे 5 असं पुढे पुढे येत राहतात. अतिशय सोपा फॉर्म्युला आहे, फक्त तो तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. काय करतोय आपण, ऍरे मध्ये फक्त त्याला कुठल्या कुठल्या याचं काय सिक्वेन्सनी पाहिजे तो सिक्वेन्स देतो. ऍरे 1, ऍरे 2, ऍरे. आपण तिकडे जसं सीट बनवलं असेल त्याप्रमाणे. ठीक आहे. आता कुठला पाहिजे आपल्याला, जूनचा डेटा. आणि जेवढा डेटा आहे तेवढंच करतोय आपण. ठीक आहे. ओके. एवढे ऍरे आपण दिले, आपलं काम झालं. फॉर्म्युला काय करणार आपण, ठीक आहे. कुठला फॉर्म्युला वापरला आपण, आणि आता आपण अगदी जादू केल्यासारखं पहा फॉर्म्युला कसा वाटतो. आता काय झालं, इथे जी डेट आली ती नंबर फॉर्मॅट मध्ये आली, तर आपल्याला त्याला डेट फॉर्मॅट फक्त कन्वर्ट करावं लागेल.
जाऊन आपण काय बोलणार त्याला, ऑटोमॅटिक डेट मध्ये कन्वर्ट करू. एकाच वेळी सगळं करायचं असेल तर तुम्ही काय करू शकता, जस्ट त्याला सिलेक्ट करा, कंट्रोल की प्रेस करा आणि इथे येऊन ओके आलं. म्हणजे डेट आली त्याच्याबरोबर पुढची व्हॅल्यू त्यांनी घेतली. फक्त आता झालं काय, तर इथे येणे म्हणून जे रिकामे सेल होते की जे डेटा नाही तिथं येणे आलं, ते नकोय आपल्याला. तिथं आपल्याला डॅश म्हणा किंवा ब्लँक म्हणा असं काहीतरी पाहिजे. आता इथे आपण प्रत्येकाचं ना कॉपी केलं ना काय केलं, बरोबर त्यांनी सगळा डेटा फेच करून घेतला. अतिशय सुंदर आणि महत्वाची कमांड आहे. कारण डेटा ज्यावेळेस आपल्याकडे असा खूप मोठा वेगवेगळ्या शीट मध्ये असतो त्यावेळेस आपल्याला एकत्र करून रिपोर्ट जनरेट करायची वेळ येते. एका छोट्याशा फॉर्म्युल्याने आपलं कितीतरी मोठं काम झालं. ठीक आहे. आणि फक्त आता डाटा एका शीट मध्ये असेल तर प्रॉब्लेम नाही ना, त्याला ऍरेज देतोय ना आपण. काय जे ऍरे दिले त्या ऍरे प्रमाणे त्या कॉलम मध्ये तो टाकून देतो बरोबर. आता इथे जर आपण 2 नंबरला जर जूनचा ऍरे सिलेक्ट केला तर त्याने जूनच्या व्हॅल्यू दिली, आपण कुठल्या घेणार त्याच्यानुसार तो देणार. आता विषय काय आपला इथे याच्यामधले फक्त हे येणे इथे नको. ठीक आहे. तर त्यासाठी आपण फॉर्म्युला वापरणार आहे इफ एने नावाचा एक फॉर्म्युलाच आहे. इफ एने म्हणून पहिला सेपरेट दाखवतो मी आणि नंतर ते काय ते दाखवतो. आता इफ एने म्हणजे काय माहिती का, जर आपल्याला तिथं एने लिहिलेलं असेल किंवा एने येणार असेल त्या फॉर्म्युल्यामध्ये तर त्याच्या ऐवजी काय पाहिजे ते आपल्याला इथे डायरेक्ट देता येतं इफ एने. म्हणजे हाच फॉर्म्युला आपल्याला काय करता येईल, याच्या अगोदर इफ एने हा फॉर्म्युला आपण वापरू शकतो. इफ एने जे काय असेल ती व्हॅल्यू आली बरोबर, आणि व्हॅल्यूच्या नंतर आपल्याला काय पाहिजे बाबा, कॉमा देऊन आपण पुढे डबल कॉमा जे पाहिजे ते देऊ शकतो. समजा मला हे डॅश, ब्लँकच्या ऐवजी काय पाहिजे डॅश. म्हणजे जर इथे इफ जर याच्यामध्ये रेकॉर्ड असेल तर हे जे काही सांगितलं हे स्टॅकच्या फॉर्म्युल्याने ते रेकॉर्ड, जर ते रेकॉर्ड त्याला मिळालं नाही म्हणजे रेकॉर्ड अवेलेबल नसेल तर मला काय पाहिजे त्याच्याऐवजी डॅश पाहिजे. ब्रॅकेट कंप्लीट. आता मी एंटर मारणार. आता काय झालं बघा, इथं जिथं आपलं येणे होतं नॉट ऍप्लिकेबल तिथं आला डॅश. आता त्या डॅश ऐवजी जर मला वाटलं हे पाहिजे ब्लँक पाहिजे तर मी काय करणार, इथे ब्लँक. जसं मी स्पेस देणार तसं तिथे ब्लँक. म्हणजे तुम्ही तिथं काही करू शकता, किंवा व्हॅल्यू नॉट फाउंड किंवा व्हॅल्यू इज नॉट अवेलेबल असं काही आन्सर देऊ शकता, आपल्यावर डिपेंड आहे. एनी हा एरर आहे ना, मग इफ एरर वापरलं तरी पण येणार, पण इथे काय झालं व्हॅल्यू नॉट फाउंडचा एरर आपल्याला पाहिजे. मी खास तुमचं आहे ना एररचं एक असाइनमेंटच घेणार आहे, कोणत्या एरर कशामुळे येतात काय होतात. 10-12 एरर आहेत एक्सेल मध्ये साधारणपणे ज्या मोस्टली वापरल्या जातात. प्रत्येक त्याची एक असाइनमेंट आपल्याकडे सेपरेट आहेच. एररची एक असाइनमेंट आहे जेव्हा एक्सेल फॉर्म्युला एरर म्हणून एक असाइनमेंट तयार केलेली आपण. तर प्रत्येक एररचा मिनिंग आणि त्याचं आलं तर काय करणं गरजेचं आहे ते सगळं आपण केलेलं आहे. आता याच्यामध्ये नेमची एरर आहे, त्याच्यामध्ये DIVची एरर आहे, त्याच्यामध्ये रेफरन्स एरर आहे, त्याच्यामध्ये नल एरर आहे, त्याच्यामध्ये व्हॅल्यूची एरर आहे. असे जे एरर आहेत ना तर प्रत्येक एररला काय काय करायचं ते ऑलरेडी मी का समजून केलेली आहे. लक्ष झालं. कारण ही इथं जे आपण इफ एररचा का उपयोग नाही केला, ही एरर नाहीच आहे ना, इथे व्हॅल्यू नाहीये म्हणून तो एक एरर म्हणजे काय, त्या फॉर्म्युला चुकला तर ती एररला आपल्याला काय रेक्टिफिकेशन पाहिजे त्यावेळेस आपण इथे आपण काय केलं, या सीट मध्ये सेपरेट डेटा आहे. इथं काय झालं, हे सीट मध्ये का नाही आला तो डेटा खाली, तर तेवढे कॉलम किंवा तेवढे रो जे होते ते रो मध्ये तो डेटा नव्हता अवेलेबल, म्हणून तिथं ती येणे आलं तिथं उत्तरामध्ये. आलं लक्षात. हे बघा किती सिंपल पद्धतीने काम झालं. कुठला फॉर्म्युला आहे एच टॅग. तुम्ही असं सेपरेट 3-4 शीट तयार करा आणि हे ऍज अ रिपोर्ट म्हणून एकत्र करा. इथे तुम्हाला व्हॅल्यूच्या ऐवजी समजा तुम्हाला वाटलं
प्रॉडक्ट पाहिजे, तुम्ही प्रॉडक्ट पण घेऊ शकता. समजा त्याला मी प्रॉडक्टचं ओके. आता इथं फॉर्म्युलामध्ये काय येईल, हे जे आपलं एक्स टॅग आपण वापरलेला आहे इथपर्यंत, आणि हे कुठेही ड्रॅग करावं लागत नाही, काय नाही. फक्त एकाच सेलमध्ये, पहिल्या सेलमध्ये आपल्याला फॉर्म्युला वापरायचा, सगळ्या सेलला ऑटोमॅटिक अप्लाय होतो. हा याचा सगळ्यात महत्त्वाचा बेनिफिट. तर इथे आलो, आपल्याला काय करणार आपण, एप्रिल मध्ये पहिलं डेट, नंतर पुढे काही, आता प्रॉडक्ट. म्हणजे आपल्याला आपल्या डेटा मधला कुठला हे पाहिजे तोही आपण याच्यामध्ये घेऊ शकतो. ओके. फक्त ॲरे सिलेक्ट करताना आपण काळजी घेणं गरजेचं आहे. डेट, त्याच्या पुढे त्याचे प्रॉडक्ट. जिथं प्रॉडक्ट नाही तिथं ब्लँक. का ब्लँक आलं, तिथं आपण ब्लँक घ्यायचं. हे बघा, त्या सेलमध्ये हा फॉर्म्युला ऑटोमॅटिक फिल झाला. आपण दिला कुठे, पर्सेंट. लक्षात, खूप महत्वाचा फॉर्म्युला आहे, कारण आपल्याला बऱ्याच वेळा असे रेकॉर्डवर काम करायची वेळ येते की ऑलरेडी ते असे वेगवेगळ्या सीटमध्ये असतात आणि ते परत आपल्याला एकत्र रिपोर्टच्या स्वरूपामध्ये हवे असतात. तर त्यावेळेस आपण अशा पद्धतीचे फॉर्म्युले वापरतो. हे पी लुकअप, एच लुकअप किंवा या बाकीच्या गोष्टी करून विनाकारण सगळे फॉर्म्युल्यांचं माळ लावण्यापेक्षा एकदम सिंपल फॉर्म्युला आहे एच टॅग नावाचा. हा बरेच जणांना माहितीही नव्हतं, बरेच जण वापरतही नाही. खूप ऍडव्हान्स फॉर्म्युला आहे, कारण तुम्ही बघितलं आता किती सोपं काम झालं बघा. एका फॉर्म्युल्यामध्ये आपलं जवळजवळ कितीतरी काम वाचलं. बरं, हा फॉर्म्युला परत आपल्याला एडिट करायची गरज नाही, त्याला काय फ्रीज करायचंय किंवा काय करायचंय त्याचं गोंधळ नाही, काय नाही, सगळं त्याचं तो काम करतो. फक्त तुम्ही ते ॲरे व्यवस्थित, आता इथल्या या सीटवरती जरी जायचं झालं तरी तो करणार आहे का, असं काही नाही की तू म्हटलं की त्या सीटवर, इथेही करू शकतो आपण. मला या सीटवर वापरायचा एच टॅग फॉर्म्युला वापरू शकतो. अनेक गोष्टी थोडक्यात एकत्र करायच्या, तर त्याच्यासाठीचा तेव्हा मी हे असं घेतलं आणि ह्या सीट मधला हा घेतला आणि मी एंटर मारला. जो तुम्ही द्याल ना तो तिथे घेणार. हा लक्षात, त्याला हे वरती हेडिंग काय आहे किंवा ते एका, या फॉर्म्युलाचा उपयोगच आहे मल्टिपल ॲरे एका याच्यामध्ये कंबाईन करायचे. हा लक्षात, जमेल, सोपं आहे.